च्या रूपामध्ये त्याने दाखवला. तर आपण पाहतो शेवटची अंतिम लढत. एका बाजूने हेदुटणे पनवेल विभागातील संघ तर दुसरा आपण पाहतोय सध्या तरी कर्जत विभागामधील एक दादा संघ संजय नगर. निश्चितच सध्याच्या घडीला खूप फॉर्ममध्ये आणि दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात जे खेळत आहेत अतिशय दोन्ही सध्या फॉर्ममध्ये असलेले संघ आहेत. मालवाडी संघ ज्याची गोलंदाजीच्या नावावरती तो संघ ओळखला जातो त्याच्याच गोलंदाजीचा उपयोग करून कैलासने मात्र शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावला आणि इथे विन झाला हेदुटणे संघ. तर 3 ओव्हरचा हा सामना असेल. निश्चितच तरी एकदा आपण कमिटीला विचारूया. तर कमिटी सांगतात की 3 ओव्हरचा सामना असेल. स्ट्राईकला आपण पाहतोय कैलासला, नॉन स्ट्राईकला आपण पाहाल निश्चितच अक्षयला. 3 षटकांचा सामना, अतिशय महत्त्वाचा सामना. जो संघ विन होईल तो आजच्या दिवसातला दादा संघ असेल. कालचा विचार केला तर एका चेंडूमध्ये 3 धावींची गरज होती आणि जुगरेवाडीच्या एका फलंदाजाने अंतिम चेंडूवरती त्या समोरच्या दिशेने षटकार लगावला. त्याचंच सेम त्याच पद्धतीने आज कैलासने देखील एका चेंडूवरती 6 धावींची गरज असताना समोर षटकार लगावला. तर मॅचला होते सुरुवात. आपण पाहते गोलंदाज मयूरला पहिला चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. तडस्थ पंच सुनील मोकळे सांगतायत की हा डॉट चेंडू, ह्या चेंडूवरती कोणती धाव मिळणार नाही. आणि ही मॅच शेवटची अंतिम मॅच आहे. मी दोन्ही संघाच्या प्लेयर्सना सांगू इच्छितो की दोन्ही टीमला एकच रिव्ह्यू दिला जाईल. इथे चान्स बनले. अरुण दादा वाकसावळे चेंडू खाली आणि हे काय घडतंय. निश्चितच जेलची किंमत तर मोजावी लागणारच की हे जेल कोणाचं सोडलाय. कैलास जो 0 वरती बाद झाला असता त्याचा मात्र जेल सोडलाय. इथे मात्र ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता त्याला मात्र खोदून काढलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येतोय चौकार. कैलास एक मोठा फलंदाज आहे पनवेल विभागामधला. सध्या आपण पाहतोय कर्जत मध्ये तो झेल जर टिपला असता तर 4 धावा देखील वाचल्या असत्या. परंतु गोलंदाजी आता चांगली करावी लागेल मयूरला. पुन्हा एकदा बॅक टू बॅकचा हा हेलिकॉप्टर उडवलाय सीमारेषा पार. हा येतोय आणखी एक चौकार. चेंडू सुरेख फेकले जात आहेत. चेंडू मध्ये काही दोष नाही परंतु फलंदाज अप्रतिम आहे. ऑफ साईडला हे लॉंग ऑफ मध्ये हेलिकॉप्टर उडवणं ही छोटी गोष्ट नाही. चला चेंडू पूर्तता करायची आहे. मैदानामध्ये चेंडू द्यायचे आहेत ना. चला न्यू चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये. आपण जास्त वेळ थांबू शकत नाही कारण की शेवटची अंतिम मॅच आपण पाहतोय. काय सुरेख 2 चेंडू लगावले, सुरेख लॉंग ऑफ मध्ये चौकार लगावले गेलेत. बॅक टू बॅक चौकार आलेत. चेंडू सुरेख फेकले जात आहेत ब्लॉक हॉल मध्ये. परंतु त्याच्यावरती तेवढ्याच ताकदीचा वापर देखील पाहायला मिळालाय. परंतु गोलंदाजी तेवढी चांगली करावी लागेल मयूरला. दोन्ही एक जाणते खेळाडू एकमेकांच्या विरोधात. इथे मात्र समोरच्या दिशेने चेंडूला खेळलाय. तिथे मात्र प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. 1 धाव कंप्लीट केली गेली परंतु ह्या चेंडूवरती मिळाली 1 धाव. एका धावेच्या सहाय्यानं 11 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 5 चेंडू फेकून झालेत. ह्या ओव्हर मधले 11 धावा धाव फलकावरती आल्यात. पहिलं जे पॉवर प्लेचं शतक म्हटलं जातं, एक मोठी गॅप असते फलंदाजाकडे मोठे फटके खेळण्यासाठी, एक संधी असते. परंतु त्या संधीचं देखील तेवढं सोनं केलं जात आहे.
निश्चितच 3 शतकांचा सामना आणि 3 शतकांच्या सामन्यामध्ये एक रोमांचकता देखील आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता त्याला देखील खोदून काढलंय आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. हा आणखी एक येतोय चौकार. नंतर धावफलक जर पाहिलं तर 15 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि त्या 12 चेंडूमध्ये किती धावा येतील कारण की जे सलामीवर मैदानामध्ये गेले होते कैलास आणि अक्षय हे दोन्ही अजूनही मैदानामध्ये खेळतायत. न्यू गोलंदाज आपण पाहतोय राहुलला. एक लेफ्ट हँड गोलंदाज आहे अतिशय वेगवान गोलंदाज आपण पाहतोय. थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये देखील व्यूहरचना केली जाते. एक प्लॅनिंग एक चांगलं जाखड मैदानामध्ये संजयनगर संघाने मात्र पसरवले. इथे मात्र शॉर्ट पीस चेंडू होता परंतु खराब लाईन पाहायला मिळते. स्वर चेंडू आणि ह्या स्वर चेंडूच्या साहाय्यानं धावफलकामध्ये देखील आणखी धावा ऍड होतील. 16 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. निश्चितच एक चांगला गोलंदाज आपण पाहतोय राहुलला. पहिला चेंडू खराब फेकलाय. इथे मात्र फुलटॉस चेंडू आणि चेंडू येतोय सीमारेषा पार. हा येतोय षटकार. ह्या षटकाराच्या साईन धावफलक जर पाहिलं तर अतिशय वेगवान गतीने धावफलक पुढे चाललंय. 22 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू त्याला मात्र लॉंग ऑन मध्ये खेळला योगेश. येतोय चेंडू खाली. चेंडू उचलेल फेकेल. तत्पूर्वी एकच धाव मिळाली जाते. एका धावेच्या साहाय्यानं जर धावफलक पाहिलं तर 23 धावा आतापर्यंत लागल्यात. परंतु जे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये खेळतायत मागच्या सामन्यामध्ये देखील दोन्ही नॉट आउट राहिले होते. ह्या मॅचमध्ये देखील दोघंही नॉट आउट अजूनही खेळतात. दुसरं शतक मार्गस्थ आहे. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येतोय वन बाउन्स चौकार. तर निश्चितच ही जी किंमत आपण सध्या मैदानामध्ये पाहताय ती त्या झेलची किंमत होती. एकदा जर फलंदाजाला जीवनदान मिळालं तर ते त्यांच्याकडे मग गमावण्यासारखं काहीच नसतं परंतु कमावण्यासारखं खूप काही असतं दोन्ही फलंदाजांकडे आणि तेच आता आपण मैदानामध्ये पाहतोय. इथे मात्र एक आगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा परंतु प्रयत्न सफल ठरलाय. परंतु लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव तर निश्चितच मिळेल. तर
ह्या चेंडूवरती लेगबाच्या स्वरूपामध्ये एक धाव तर निश्चितच मिळेल एका धावेच्या साहाय्यानं. 28 धावा तर आतापर्यंत धाव फलकावरती लागल्यात, परंतु आता कुठेतरी कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते राहुलकडून. इथे मात्र स्लिपच्या वरून चेंडूला फाईन लेग क्षेत्रामध्ये सीमारेषा पार चेंडूला धाडलं जात आहे. हा येतो आणखी एक चौकार. काय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते, परंतु फलंदाजी देखील तेवढीच चांगली पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. नो डाऊट अजूनही दोन्ही खेळतायत दोघे. धाव फलक जर पाहिलं तर 32 धावा धाव फलकावरती लागल्यात. पहिल्या ओव्हरचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये 15 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 17 धावा. आता मात्र कोणत्या संघाला खतरा असेल हा तर निश्चितच शेवटची पहिली इनिंग जेव्हा समाप्त होईल तेव्हा थोड्या का होईना परंतु समजेलच. 32 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा अंतिम शतक हाताळण्यासाठी गोलंदाज कोणता वापरण्यात येईल, परंतु रमेश निश्चितच एक जुना जाणता गोलंदाज आहे. मागच्या खूप काही वर्षापासून आपण या गोलंदाजाला पाहतोय. थोडासा बॅकफूटवरती गेला होता गोलंदाज, परंतु आता ह्या अंतिम क्षणाला त्याच्या खांद्यावरती ती जिम्मेदारी दिली गेली आहे. निश्चितच असं वाटत होतं की योगेशला गोलंदाजी देतील की काय, परंतु गोलंदाज आपण पाहाल रमेशला एक जुना जाणता गोलंदाज आहे. त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर अक्षय. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, परंतु हे काय घडतंय मैदानामध्ये. स्लिप मध्ये थोडीशी फ्लम्बिंग पाहायला मिळते, परंतु 2 धावा तर निश्चितच कंप्लीट होतील. ह्या 2 धावेच्या साहाय्यानं 34 धाव्यांवरती जाऊन पोहोचला हेदवटणे संघ. शेवटचा अंतिम सामना आणि जी धाव फलक त्यांच्या समोर जी धावा त्यांना संजय नगर संघाच्या विरोधात जमा करायच्या होत्या त्या मात्र ते चांगल्या रूपाने धाव फलक उभारताना दिसत आहेत. कारण की संजय नगर संघाचा विचार केला तर चांगली बॅटिंग लाईन त्यांच्यामध्ये आहे. आणि इथे काय घडतंय, पंच सांगतात की हा नो चेंडू आणि एक धावचित म्हणजे 2 धावा तर निश्चितच मिळतीलच, परंतु त्याच्यामध्ये प्लस फ्री हिट देखील फलंदाजाकडे असेल. काय सुरेख चेंडू फेकला जात आहे, परंतु स्क्वेअर चेंडू लाईन थोडीशी खराब पाहायला मिळते आणि पंच सांगतात की हा देखील खराब चेंडू आहे. फ्री हिट तर निश्चितच ऑन असेल फलंदाज कैलासकडे. आणि धाव फलक जर पाहिलं तर 37 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. इथे मात्र चेंडूला उडवलाय आणि चेंडू येतोय सीमारेषा पार. हा येतोय 6 धावेसाठी षटकार आणि हा चेंडू देखील नो. अजूनही फ्री हिट ऑन असेल फलंदाजाकडे. आणि धाव फलक जर पाहिलं तर 44 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आणि हा देखील
खराब चेंडू पाहायला मिळतोय. आता तरी कुठेतरी असं वाटतं की एंटरटेनमेंट क्रिकेट चालू आहे की काय मैदानामध्ये. अजून पहिली इनिंग समाप्त झाली नाही. पाहिलं तर 56 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आणि हा देखील येतोय षटकार. ह्या षटकारच्या सायना
हॅलो. तर 3 ओव्हरमध्ये 65 धावांची गरज. येणारे 18 चेंडू 65 धावा. आव्हान थोडंसं मोठं आहे. सॉरी 64 आहे का? 64 धावांची गरज असेल. प्रत्येक ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. आव्हान थोडंसं मोठं आहे परंतु ते देखील चेस होऊ शकतं. आम्ही पाहिले 3 ओव्हरमध्ये 80 धावा देखील चेस होताना पाहिल्यात. इथे मात्र 64 धावेंचं पाठलाग करायचं आहे. येणारे 18 चेंडू. स्ट्राईकला आपण पाहतोय मयूर वाघचौरे. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय रमेशला. अक्षय हा गोलंदाज. आणि इथे मात्र खराब लाईन. निश्चितच एक धाव मिळेल. एका धावेच्या साहाय्यानं देखील खातं देखील ओपन होतंय संजयनगर संघाचं. आता जर रिक्वायर्ड जर पाहिलं तर प्रत्येक ओव्हर मागे 21चा रिक्वायर रन रेट असेल. म्हणजे आव्हान एवढं मोठं नाही आहे. आणि इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. मयूर एक चांगला फलंदाज आहे. लेफ्ट हँड फलंदाज ज्याच्या बॅटमधून आपण प्रत्येक वेळेस मोठे फटके पाहतो. परंतु इथे मात्र 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट पाहायला मिळत आहेत. कर्जत खालापूर प्रीमियर लीगमध्ये. आणि 5 चेंडूवरती 5 षटकार देखील लगावले होते. आणि इथे मात्र झेल हवेमध्ये. आणि फलंदाज कोणतीच क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाही. आणि मिडऑफ मध्ये एक सोपं झेल टिपलं जात आहे आणि फलंदाज होईल बाद. इथे मात्र पुन्हा एकदा मिड ऑफ मध्ये झेल. आणि तोच क्षेत्ररक्षक निवडलाय. आणखी एक गडी होईल बाद. इथे मात्र कार्पेट लाईनच्या साहाय्याने चेंडूला समोर खेळला या लॉंगॉन मध्ये. तत्पूर्वी एक धाव मिळेल आणि स्ट्राईक चेंज होईल. निश्चितच अजून देखील धावा बनवू शकतील. तेवढी चांगली फलंदाजी देखील करावी लागेल. रमेश अजूनही मैदानामध्ये आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिलेला. इथे मात्र चेंडू हवेमध्ये बॅक टू बॅकचा पहिल्याच ओव्हरमध्ये हा तिसरा विकेट मात्र मिळाला जातोय.
स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय समीरला आणि सुरेख चेंडू हाताला जातोय. हा येतोय डॉट चेंडू. पहिलं ओव्हर समाप्त झाल्यानंतर फक्त 2 धावा आल्या. त्याच्यानंतर दुसरं शतक आपण पाहतोय. समीर आणि योगेश दोन्ही फलंदाज मैदानामध्ये खेळतायत. इथे मात्र चेंडूला समोरच्या दिशेने खेळलाय. ह्या चेंडूवरती येते 1 धाव आणि स्ट्राईक चेंज होते. योगेश कडे जाते. निश्चितपणे जोपर्यंत शेवटचा चेंडू ह्या मॅच मधला फेकून होत नाही तोपर्यंत निश्चितच संजयनगर संघ मॅच देखील सोडायची नाही, कारण की अतिशय महत्वाची मॅच. इथे मात्र झेल हवेमध्ये थोडासा कठीण झेल होता, परंतु ह्या चेंडूवरती येते 1 धाव. कुणाल बेटा ए तू धांदी जा बेटा यार लाईन लागणार.